1958 साल उजाडलं. रायभान पाटलांच्या घरात हेमंत ऋतूचं आगमन झालं. हेमंत नावाचं गुणी पोर जन्माला आलं. 11वी पर्यंत रुंगठा हायस्कूलमध्ये शिकलं. हे जात्याच हुशार पोर पहिल्या वर्गात पास झालं. या लहानपणी खूप खेळाडू होता. त्याला खेळामध्ये खूप आवड असायची आणि हुशार पण होता शाळेत. जेवढे बहीण भावंड आहेत त्यात हा सगळ्यामध्ये उमदा होता. प्रत्येक बाबतीत म्हणजे खरंच आहे ना अगदी. त्याला हौस तेवढी होती की म्हणजे अनेक प्रकारचे कपडे कसे व्हरायटीजने घालायचे हे सगळे शर्ट पॅन्ट घालणार. तो जर्किन आणणार, बुशकोट आणणार, प्रकारचे स्वेटर आणणार आणि त्याच्या आईजवळ त्या दोन्ही भावंडापेक्षा हात जास्त होता, लाडका. त्याला चित्रकला येत नसल्यामुळे माझी चित्रकला बऱ्यापैकी होती आणि माझं झालं तर मला म्हणे माझं काहीतरी तू करून दे. डोक्यात आयडिया आमच्या दोघांची आली. पेन्सिलीने नेहमी वर नाव टाकायचं. चित्र काढलं की वर नाव पेन्सिलीने टाकायचं. मी त्याला आयडिया दिली. म्हटलं राजाचं नाव खोडून टाक, तुझं नाव टाकून दे तिथे. म्हटलं बरं का, ते नाव त्यांनी ते टाकलं. कोणाचं तरी ते जोशीचं वगैरे नाव घेतलं, खोडलं, ते नाव त्याचं टाकून दिलं. याच्या खोड्या मात्र असं असायच्या खरोखर असं अगदी धुणं ठेवून बाई ठेवून गेली धुणं, ह्या परत ह्या धुणं काढायचा, ते बादलीमध्ये परत टाकायचा. अक्षरशः गल्लीमधले कुत्रे मांजरी सगळे गोळा करून आणून आम्ही अक्षरशः सर्कस करायचो. बाकीचे भावंड मात्र सगळे सुटून जायचो आणि मार खायला मात्र तो आणि मी नेहमी तयार असायचो. माझाच लहाना भाऊ चिरंजीव मुन्ना अगदी, त्याची तर अगदी एकदा आम्ही एवढी गंमत केली होती. साखर आंब्याचे बरणी काढून चक्क साखर आंबा त्याच्या केसांना चिकटवला होता. पण शेवट त्याला त्याचे केस पूर्णपणे काढावे लागले. हे त्याला त्याचं बक्षीस मिळाले आणि आम्हाला मात्र चांगले धपाटे मिळाले होते. अगदी आम्ही दोघं काय करायचं माहिती का, शाळा चालू असली तर आम्ही काही दुसरी का तिसरीलाच होतो. आम्ही तिथून टप्पा मारून ते सिद्धेश्वरला जायचो खाली शाळेतून, महादेव मंदिरामध्ये. आणि दोघं नागड्या आंघोळ करायचो आम्ही. ते कपडे सगळे काढून टाकायचे आणि त्याच्यात सूर मारून द्यायची, उडी मारून घ्यायची, यथेच्छ आंघोळ करायच्या. आणि ते खाली टावेल बिवेल काही नसायचं आमच्याकडे. ते उन्हातच सगळी बॉडी परत वाळवायची, कपडे घालायचे आणि घरी जायचे. किंवा शाळा सुटली बरं का, असा कार्यक्रम असायचा होता. आणि लहानपणापासून म्हणजे दोघांची एकदम दोस्ती ती. म्हणजे त्यावेळेला असं होतं का ते सर्कल थिएटरच्या इथून आहे ना, पहिले ढोल लावून निघायचे त्यांचा. तो जे नवीन पिक्चर येणार आहे ना, तो पिक्चर जाहिरात असायची अशी, त्याला हातगाडीवर असायची. तर त्या हातगाडीवरून आम्ही तिथून जे सुरू झालो का नाचायला दोघं जण, तर ते पूर्ण सिटीमध्ये नाचून यायचो आम्ही दोघं. मेन रोडवरून यायची. हां, तर आमच्या घरचे लोक याच्या घरचे माझ्या घरी, माझ्या घरचे याच्या घरी, कोणी दोघं कुठे. हा अतिशय खोडकर. म्हणजे माझ्या जेवढ्या खोड्या काढता येतील त्याला, आणि त्याच्या खोड्या पण अशा असायच्या ना की कोणाला दिसणार नाही, कोणाला ऐकायला येणार नाही, पण त्या मला म्हणजे अशा हे करेल तसं. आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं की माझं बोललं जायचं, हसलं जायचं आणि त्यांना मजा वाटायची ना काकूचं असं म्हणजे. आणि मी तर सांगूही शकत नव्हते कधी की मला भैया माझ्या अशा खोड्या काढतो, मला असं करतोय चेहऱ्यावरनं याच्यावरनं. तर त्यावेळेला आम्ही म्हणजे नवीनच सर्व्हिसला लागलेली होती. मग काका मला दर रविवारी पिक्चरला घेऊन जायचे. कुठे जाणार त्यावेळेला काय असं फिरण्याचं हे नव्हतं ना, तर दर रविवारी पिक्चरला न्यायचं. पण आम्ही पिक्चरला जायचं असेल तरी आम्हाला जरा घरामध्ये थोडं म्हणजे हेच होतं वातावरण, असं भीत सांगायचं, जायचं, हे परवानगी काढायची. तर मग त्याला माहिती असायचं आज काकू पिक्चरला जाणार आहे. मग तो सारखा काय म्हणायचा, काय आजू काकू आज कोणता, काय काकू आज कोणता, सर्कलला जाणार का, विकासला जाणार का. इतका तो म्हणजे अगदी मुद्दाम, जेणेकरून अण्णाताईंना ते कळालं पाहिजे अगदी मोठमोठ्याने. मग मुंबईला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला गेलं आणि कॉलेजात सर्व क्षेत्रात गाजत राहिलं. त्याच्यानंतर हा एकदा जेला कॉलेजला होते, जे कॉलेजला. आणि बांद्र्याला ते हॉस्टेल होतं. बांद्र्याला हॉस्टेल होतं. तर हा इलेक्शनला उभं होतं तिथे. तर हा इलेक्शनला उभा होता, तर तिथून त्याचे सगळे बाकीच्या लोकांचे जे याच्या अपोजिट होते त्यांचे गुंड लोक आले तिथे सगळे. त्यावेळेला गुंड लोकच होते मुंबईमध्ये. आणि हा नाशिकहून मला अजून आमचे 2 दोस्त होते, आम्ही दोघं जण गेलो बरं का. माझी बॉडी बिडी फार भारी होती, ते कुरळे केस होते. तर तो सगळ्यांना सांगायचा का हा ब्लॅक बेल्ट आहे बरं का. ते सगळे लोक मला घाबरायचे बरं का ते.
कारण माझे कुरळे केस एकदम दाट कुरळे केस होते. आणि मी आता मनात असा विचार करायचो का आपल्या इथले रस्ते माहिती नाही पळायचं कुठेवर. आणि आता एरिया ऐट टायमाला सांगितलेलं आहे आता का ब्लॅक बेल्ट आहे, आता एक आर तर पार जे होईल ते खेळू घेऊ बरं का. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळाली. अनेक ठिकाणी संधी सोडून स्वारी कुटुंबाच्या प्रेमापोटी नाशिकच्या झेडपीत आली आणि हेमंतचे इंजिनियर हेमंतराव झाले. भैयामुळे मला सगळेजण काकू या नावाने शेवटपर्यंत ओळखतील, म्हणजे मी आहे तोपर्यंत. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते माझ्याकडे आले की पहिल्यांदा ते मला सांगायचे, मामी तुमच्या हातचा मठ्ठा करा. त्यांना मठ्ठा म्हणजे अगदी जीव का प्राण होता. मग दोडीचा पाझर तलाव, गोंदे पाटोळे रस्ता, येवल्यातली खडी केंद्र अशी दर्जेदार कामं केली. मजुरांनाही रोजगाराची कामं मिळाली आणि जनता त्यांना दुआ देत राहिली. तर त्या कामाच्या बाबतीत म्हटलं आणि जिल्हा परिषदमध्ये एक नाव होतं त्यावेळेला, त्याची बरीचशी सर्व्हिस सगळी येवला आणि नाशिक येथेच गेली. अहो पण नुसती नोकरी करतील ते पाटील कसले? झेडपीच्या अभियंता संघटनेत विविध पदे भूषवित राहिले. जिल्हा कोषाध्यक्ष, मग येवला तालुका अध्यक्ष, सलग 8 वर्ष जिल्हा सचिव आणि जिल्हाध्यक्ष, त्यानंतर संघटनेचे महासचिव. शासनानं याची दखल घेतली आणि महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि अभियंत्यांसाठी जी 5 सदस्य समिती स्थापन झाली त्यात संघटनेतर्फे महासचिव म्हणून नेमणूक केली. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या प्रश्नावर एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटी मेंबर म्हणून नाशिक जिल्ह्याचे इंजिनिअरिंग असोसिएशन ते एक अध्यक्ष या नात्याने एक कमिटी मेंबर म्हणून त्याला घेतलेलं होतं. हे इतकं त्याचं कामही उत्कृष्ट होतं आणि लोकप्रिय होतं. अशा अवस्थेमध्ये शासनाला सुद्धा सल्लागार समितीवर त्याला घ्यावं लागलं. अशा ह्या लोकप्रियतेमध्ये त्याने सर्व्हिस केली. ते खूप मनमिळावू अधिकारी आणि सर्वांशी अगदी खूप भावनिकतेचं नातं जपणारी माणसं. शासकीय अधिकाऱ्यांमध्ये ते अत्यंत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद संघटनेचे 9-10 वर्ष बिनविरोध अध्यक्ष होते. यावरून त्यांची लोकप्रियता ही किती असावी याची सर्वांना कल्पना येते. प्रकृती स्वास्थ्य नसतानाही ते सतत काम करत राहिले. मंत्रालयात केडर कमिटी सदस्य झाले. सहकाऱ्यांच्या हितासाठी सहकाराच्या मैदानात आले. झेडपीत अभियंता संघटना, पतसंस्था स्थापनेत ते कायम अग्रेसर राहिले. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर राहिले. येणाऱ्या नवीन मित्रांना नाशिकला स्थायी करण्यास सतत मदत करत राहिले. आम्ही एकाच ऑफिसमध्ये असताना ते माझ्याकडे शाखा अभियंता ते, पण आम्ही असं कधी मित्र म्हणून आम्ही एकत्र काम केलं आणि त्यांनी मला कधी साहेब म्हणून असं कधी म्हणजे जो कार्यालयाचा मान असतो तो दिला, पण मित्र म्हणून जे आमच्याशी वागले त्याचा मला आयुष्यामध्ये खूप उपयोग झाला. म्हणजे नाशिक जिल्ह्यात एंट्री करताना जे मला मदत मिळायला पाहिजे ती सगळी मला त्यांनी स्वतःहून अगदी पुढे होऊन दिली आणि माझ्या आयुष्याची कलाटणी जी आहे ती त्या ठिकाणी मला मिळाली. त्यांनी स्वतः शाखा अभियंता असल्यामुळे नातेवाईक झाले किंवा इतर समाजातले कोणी घटक झाले यांना कुठल्या प्रकारचं काम मिळवून देणं, रोजगार उपलब्ध करणं, कोणी शिक्षणाला कोणाला काही मदत हवी असल्यास ती कुठल्या शाळेमधल्या ॲडमिशन्स असो, कॉलेजच्या ॲडमिशन्स असो, या सर्व प्रकारची मदत केलेली आहे त्यांनी. काकांचा आम्हाला एवढा सपोर्ट आहे, म्हणजे मला त्यांनी अमितचा मित्र म्हणून कधीच वागवलं नाही. एक त्यांचा मुलगा म्हणजे अमितचा मोठा भाऊ किंवा लहान भाऊ आपण म्हणू शकतो याच्यासारखंच वागवलं आहे. कुठलंही डिसिजन असेल माझ्या लाईफमधलं ते मी त्यांना विचारल्याशिवाय कधी घेतलं नाही आहे. काही असो, माझं एज्युकेशन बाबतीत असो, पियुष दादाचाही सपोर्ट असतो, अमितचाही असतो. माझे वडील गेल्यानंतर मला एक सपोर्ट म्हणून त्यांनी खूप म्हणजे सपोर्ट दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा तो हेल्पिंग नेचर, दुसऱ्यांना मदत करणे, कोणाला कसलीही अडचण आली तर अगदी म्हणजे अक्षरशः धावून जाणे, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या याच्यात अनुभवायलाही मिळत नाही, बघायलाही मिळत नाही. खरंच म्हणजे काही गोष्टी खरंच चांगल्या आहेत त्याच्या. अनेकांना PWDमध्ये मानाच्या जागी त्यांनी विराजमान केलं. मात्र सामाजिक कामात राजकीय बंध मोकळे केले. हेमंतरावना कोणत्याच पक्षाचं कुंपण नाही. श्रीयुत चहल साहेब, गजभिये साहेब, BG वाघ साहेब
असे प्रशासनातले अधिकारी सारेच अतूट स्नेहबंदी कुठेच दुजाभाव नाही. हेमंतराव, तुमच्या या प्रवासात देवानं तुमची परीक्षा पाहिली. ह्या आंब्याचा तुझा सत्यानाश होईल म्हणे. हे झाडांचे जे लावलेले तुझ्या पुरीने लावलेलं हे मोठे करायचे आहेत आपल्याला. आणि मग अशा तऱ्हेने ते बापूजी तयार झाले आणि मग ते आम्ही दुसरेही लग्न करून दिले. त्याही वेळेस की ह्या मुलांना योग्य अशी आई वाटेल की पुढे ती बहीण किंवा कुठे अशी सखी वाटली नाही पाहिजे की आईच वाटली पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही वयस्कर एक बाई ते लग्न करून दिलं होतं. आणि त्याही बाईने, त्याही माऊलीने, त्याही वारल्या. आता ती दुसरी बाई त्यांची आई वारली दुर्दैवाने. पण त्याही वेळेस त्यांनी त्या माऊलीने त्या या पोराला लहानसं मोठं केलं. कधी हृदयातली माणसं आकस्मिक जग सोडून गेली, कधी आर्थिक संकट आली, धाकट्या भावाचं जाणं, प्रथम पत्नीचा हात सुटणं, मग मोठा भाऊ, आई वडील आणि द्वितीय पत्नीनं जग सोडणं, पुतणीच्या लग्नासाठी प्लॉट विकणं, पत्नीच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी शेतजमीन विकणं, किती किती दुर्दैवाचे आघात. पण डोळ्यातल्या पाण्यानं मन पुसून लढत राहिलात. कारण हेमंत अनेक असतात हो, पण हेमंत रायभान पाटील एकमेव असतात. जीवनामध्ये खूप चढ उतार बघत असताना सुद्धा त्यांनी खचले नाहीत. मुलांना तर उत्तम शिक्षण दिलं, पुतणीचं एका चांगल्या प्रकारे लग्न केलं, ते पण परदेशात आहे, पुतण्या पण परदेशात आहे. हे माझे जावई पियुष पाटील हे एक तर चांगल्या पदावर आहेत. लहान जावई ते पण इथे इंजिनियर आहेत. अशा सगळ्या दुःखांवर मात करत त्यांनी आजपर्यंत सगळं सुखाचं 58 वर्ष पूर्ण केलेत. कुटुंबामध्ये सुद्धा अत्यंत आवडता असा स्वभाव होता. सगळ्यांचा आवडता मुलगा असा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघायचो आणि सगळ्यांना धरून सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये त्याचा हिरिरीण भाग असायचा. म्हणजे वास्तविक पाहता तो मधला होता, पण त्याने पूर्ण सर्व जबाबदाऱ्या पेलल्या. आई आणि वडील यांची शेवटपर्यंत त्याने काळजी घेतली. का त्याची आई जी म्हणजे माझी बहीण होती, तर ती प्रत्येक वेळेस सांगायची का खरा असेल तर म्हणे हा हेमंत आमच्या सर्वांची काळजी घेणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी मुलांना इतकं व्यवस्थित सांभाळलेलं, इतकं व्यवस्थित त्यांच्यावर संस्कार केलेले की कुठलाही बाप करणारे इतके व्यवस्थित संस्कार केलेले. तसेच त्यांचे सूनमूलसुद्धा इतके व्यवस्थित आहे की कुठल्याही मुलींना असं वाटणार नाही की हे आपले सासरे आहे म्हणून. दुःखाचे हे घडले तरी त्यांनी अगदी खंबीरपणाने उभे राहिले. कोणालाही असं वाटून नाही दिलं की बा मी दुःखात आहे, मी आता हे सहन कसं करू. मुलांच्या पाठीमागे ते अगदी खंबीरपणाने उभे राहिले आणि मुलांना पण त्यांनी तसंच बनवलेलं आहे का जसे वडील वागले तसेच मुलंही वागतात. त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे गेलेला आहे. अनेक संकट येऊन सुद्धा तो अतिशय धैर्याने उभा राहिलेला आहे. दोन्ही मुलांना त्यांनी अतिशय केपेबल नागरिक केलेला आहे, मोठं केलेलं आहे. त्यांनी आई आणि वडील या दोघांची भूमिका मुलांसाठी एकदम उत्तम म्हणजे पार पाडलेली आहे. म्हणजे आम्ही त्यांच्यापेक्षा लहान, पण त्यांच्याकडून या गोष्टी आम्ही शिकतो आहोत. आणि खरंच त्यांच्या सुना म्हणजे एखादी मुलीपेक्षा जास्त त्या सुनांना जपतात वगैरे. एवढे दुःखद प्रसंग आले त्यांच्यावर, एवढं सर्व निभावून नेलं, पण अंगातला उत्साह काही कमी झाला नाही त्यांच्या. स्वतःचे मुलं, पुतणी हे अगदी सगळे स्वतःच्या मुलाप्रमाणे शिकवले, वाढवले, मोठे केले, त्यांचे सर्व कार्य पार पडले. अनेक दुःखद प्रसंग आले, परंतु ते कधी खचले नाही. तुमचं हृदय म्हणजे माणुसकीचं एक घर आहे. त्यात मुलांना संस्कार देणाऱ्या, सल्ला देणाऱ्या, अडचणीत पाठीशी उभं राहणाऱ्या पित्याचा वावर आहे. आमच्या मुली त्या घरात अतिशय सुखी आहेत. कणभर त्यांना आमच्या माहेरपेक्षा त्या सासरी त्यांना कणभर जास्त त्यांना प्रेम मिळतं. त्यामुळे असं आम्हाला कधी कधी भीती वाटते की आमच्या मुली आई वडिलांना थोडं विसर पडतात ते काय, अशी आम्हाला शंका यायला लागलेली आहे. त्यामुळं कणभर त्यांना तिकडे जास्तच प्रेम मिळतं. जरी आमच्या दोन्ही मुली आहेत, त्यांना माहेरपेक्षा सासरवर जास्त असतं आहे. म्हणजे असं वाटून येत नाही बया तिथल्या सुना आहेत का मुली आहेत का नातं आहेत, म्हणजे आमच्यापेक्षा त्यांच्यावर जास्त त्या मुलींचंही प्रेम आहे. पप्पांचं स्वप्न आहे की जॉईंट फॅमिली आपली असावी आणि
आज पप्पांना मला सांगायचं आहे की आम्ही सगळेजण जॉईंट फॅमिलीच राहू देऊ, याचा प्रयत्न करू. आपली जॉईंट फॅमिली कधीच तुटणार नाही असा पप्पांना भरोसा देते. आणि त्यांनी आता फक्त त्यांची तब्येतीची काळजी घ्यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आत्तापर्यंत मी जे काही पप्पांकडे मागितले ते मला सर्व त्यांनी दिले. त्यांनी कोणत्याही गोष्टीला नाही म्हटलं नाही आहे मला आत्तापर्यंत. आणि मी जशी माझ्या आईवडिलांच्या घरी राहत होती तशीच मी या घरी पण राहते. माझ्या 2 वर्षाच्या अनुभवातून मी एवढं सांगते की ते खूप प्रेमळ आहेत, प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात. माझ्या करिअरच्या बाबतीत पण खूप सपोर्ट करतात ते. आणि इथून पुढे मी अशीच अपेक्षा करते की त्यांनी कायम आमच्या पाठीमागे राहावं. कधी तुम्ही मुलाबाळांची वेदना पुसणारी आई होता, कधी लढायला शिकवणारी जिजाई होता. तुमच्या आत दडले एक खट्याळ मूल, म्हणून तुमचं वय कधीच टाकत नाही पुढचं पाऊल. हेमंतराव, तुम्ही सेवेतून निवृत्त होत आहे, पण तुमचं सेवाव्रत अव्याहत राहणार आहे. माझ्या आयुष्यातला हा कार्यक्रम सर्वात मेमोरेबल कार्यक्रम झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि वडिलांना त्यातून खूप आनंद मिळेल अशी माझी इच्छा आहे. आणि मला माहिती आहे की वडील तब्येत सांभाळतील, त्यांची आम्हाला खूप गरज आहे. पप्पा, मलाच नव्हे, सर्वांना तुमच्या आधाराची खूप जास्ती गरज आहे. आणि त्यामुळे तुम्ही हेल्दी असणं, हॅपी असणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा हे अमित हेमंत पाटील हे नाव जेव्हा मी कुठेही लिहितो तर नाशकात तरी मला म्हणजे ओळख द्यायची गरजच पडत नाही. जेव्हा मी अमित बोलतो किंवा अमित पाटील बोलतो तेव्हा त्यात बरंचसं कमी राहतं, पण ते हेमंत पाटील नाव मध्ये आलं की सगळीकडेच मला निश्चितच त्याचा थोडा फायदा होतोच. आणि थोडी माझ्यावर पण जबाबदारी वाढते की आपण कोणाचे मुलगा आहोत आणि कसं वागलं पाहिजे आणि कसं अचीव केलं पाहिजे. तुमच्यात उपजतच एक नेता आहे, प्रेम करणारा, काळजी वाहणारा माणूस आहे. फक्त स्वतःची मुलंच नाही तर भावाच्या मुलांनाही तुम्ही चांगलं शिक्षण दिलंत. एकत्र कुटुंबात मोठ्या बंधूंच्या सदैव पाठीशी उभे राहिलात आणि नव्या पिढीलाही सक्षम केलं. जातीची गाठ मनात कधीच बांधली नाही, तर सर्व जाती धर्मांची रेशीमगाठ बांधलीत. आता केलेल्या कष्टातून मिळालेल्या सुखाची अनुभूती घेताय. सून मुलांसोबत सुंदर जीवन जगताय. मुलं मुली आणि नातवंडाला भेटायला पुण्याची वारी सुरूच असते. आणि नातवंडांसोबत मूल होऊन खेळण्यातली गंमत काही न्यारीच असते. सुनेला गाडी शिकवताना संयम आणि भान शिकवता. भविष्यातल्या अनेक वळणांची तिला जाणही देता. सारे सण उत्सव सर्वांसोबत साजरे करताय आणि जीवनात फक्त आनंदाचे झरे अनुभवताय. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. बर्बादियों का सोग मनाना फजूल था, बर्बादियों का सोग मनाना फजूल था, मनाना फजूल था, मनाना फजूल था. बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया. हर फिक्र को धुएं में उड़ा. हेमंतराव, खरं सांगू, तुमच्या पायाशी बसलं की पवित्र शब्द सार्थ होतो आणि तुमच्या डोळ्यात पाहिलं की जगण्याचा अर्थ कळतो. We love you, पप्पा.